नमस्कार, एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे। इसापूर धरणातील गोड झिंगा चोरणाऱ्या तिघांविरुद्ध खंडाळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल। इसापूर धरणातील गोड झिंगा चोरून नेणाऱ्या तिघांविरुद्ध धरणाचे ठेकेदारामार्फत सुपरविजन करणारे विनायक थावरा राठोड राहणार फुलवाडी यांनी दिनांक 5 मे 2024 रोजी दिलेल्या तक्रारीवरून जामनाईक 2 येथील अविनाश आनंदराव पोले वय अंदाजे 21 वर्ष व निलेश गोविंदराव मस्के वय अंदाजे 22 वर्ष व बोरी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील एका अनोळखी अशा तिघांविरुद्ध खंडाळा पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे। गोड झिंगा 80 किलो, 1000 रुपये किलोप्रमाणे 80 किलोचा गोड झिंगा 80,000 रुपये अशा किमतीचा मुद्देमाल चोरून नेताना त्यांच्याजवळील माल हस्तगत करून खंडाळा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे। तिघे जण संशयास्पद स्थितीत मोटरसायकल घेऊन दिसले असता त्यांना विचारणा केलीवरून एक मोटरसायकलवरून दोघे जण पळून गेले, परंतु एका जणास पकडल्यानंतर त्यांच्याजवळील मोटरसायकल क्रमांक MH29 Q6923 या वाहनाने गोड झिंगी माल घेऊन जात असताना पकडले। अब्दुल मोहम्मद खान राहणार मुंबई यांनी इसापूर धरणातील मच्छी व्यवसायाकरिता 2017 पासून धरणाचा ठेका घेतलेला आहे। या धरणाचे सुपरविजन करण्यासाठी विनायक थावरा राठोड व या परिसरातील 100-150 कामगार या धरणावर देखरेखीकरिता आहेत। अशातच या धरणातील मच्छी व गोड झिंगी चोरून येणाऱ्यांविरुद्ध तक्रारी केल्यामुळे इसापूर धरणामध्ये कीटकनाशकासारखे जहरीले पदार्थ टाकून पाण्यामध्ये माशांचा जीव घेतला जातो व पाण्यामध्ये कीटकनाशक जहर टाकून दूषित पाणी केल्यामुळे जंगलातील वन्यप्राणी सुद्धा यामुळे दगावण्याची फार मोठी शक्यता असल्याचे विनायक राठोड यांनी सांगितले। विनायक राठोड यांच्या तक्रारीवरून भादवीचे कलम 379-34 प्रमाणे गोड झिंगा चोरी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत। पुढील तपास खंडाळा पोलीस करत आहेत। नहीं, ये पूरा हमारे सब खत्म कर दिया दवा डाल डाल के, पूरा टोटल तुम आके इधर डैम के बाजू में पूछ लो सब पूरा कि क्या किए हैं ये लोग। एक दिन का नहीं है, कल भी लेके गए डाल। हाँ, और पूरा कल 90 किलो निकला था ना घाट में चाहिए। पियेंगे तो पूरे सब पॉइजन हो जाएगा। हाँ, ये लोग जहर डालते हैं। हाँ, कौन सा अविनाश, किसका नाम तेरा है? बातमीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।